सखी सावली काव्यांजली. एक प्रश्न विचारू तुला, खरं खरं उत्तर देशील? हो, विचार ना. किती प्रेम करतोस माझ्यावर? हा काय प्रश्न आहे? किती असं मोजता नाही येणार मला. ओके, माझ्यासाठी काय करू शकतोस? तुझ्यासाठी मी माझा जीव देऊ शकतो. स्टॉप इट. जीव वगैरे द्यायची काही गरज नाही, असं काही बोलू नकोस. देव करो आणि माझंही सगळं आयुष्य तुला मिळो. अरे मला फक्त एक प्रॉमिस हवंय तुझ्याकडून. दिलं. अरे कसलं प्रॉमिस, कशाबद्दल ते तर विचार. कशाला विचारायचं? आता आईने माझ्याकडनं काहीतरी प्रॉमिस मागितलंय म्हटल्यावर ते माझ्या भल्यासाठीच असेल, त्याची खात्री आहे मला. मी सांगेन त्या मुलीशी लग्न करशील? का आता का गप्प बसलास? कारण आय एम सॉरी आई, पण तुझं हे प्रॉमिस मी नाही पूर्ण करू शकत. कारण मला मुळात लग्नच करायचं नाही. अरे असं काय म्हणतोयस? हे बघ, आयुष्यात एक मुलगी चुकीची आली म्हणून मी पुन्हा प्रेमच करणार नाही, मी लग्नच करणार नाही, असं करून कसं चालेल? अरे, हा उपाय नाहीये त्याच्यावर. आयुष्यात जोडीदाराची साथ असणं खूप महत्वाचं असतं प्रीतम. आणि आपल्यावर कोणीतरी प्रेम करावं हे तितकंच गरजेचं असतं. तू लग्न करशील, प्रॉमिस कर मला. आई प्लीज, मी नाही करू शकत प्रॉमिस तुला. तू लग्न सोडून बाकी काही माग ना माझ्याकडे. तुला हवं ते देईन, सगळं करेन. तुला माझी शपथ आहे आई. प्रीतम, आई, खरं तर काल रात्री आपला विषय अर्धवटच राहिला. मला यांच्या समोरच विषय काढायचा होता, पण हे लवकर निघून गेले. मी लाडूसाठी जो मुलगा बघितला होता ना, हाय, तुम्ही एकदा बघा ना. काय रे, काय शकतोस? काय झालं? नाही काय नाही, ते डॉक्युमेंट ठेवलं होतं मी, मला आठवत नाही कुठे ठेवलंय. तेच कुठेतरी असली पाहिजे. बरोबरच आहे म्हणा. आता किती दिवस आमच्या मातोश्री आमच्या सोबत नव्हत्या ना, माझी प्रत्येक गोष्ट जागच्या जागी ठेवायला. तुझी प्रत्येक गोष्ट जागेवर ठेवण्यासाठी आई काय आयुष्यभर नसणार आहे तुझ्या बरोबर? हे सगळं बोलायची का? तुझ्या सगळ्या वस्तू जागच्या जागी ठेवण्यासाठी, तुझं आयुष्य जागच्या जागी ठेवण्यासाठी, रादर तुझं आयुष्य सेट करण्यासाठी कोणीतरी पार्टनर हवी की नको? म्हणून आम्हाला असं वाटतंय की अंजली ही तुझ्यासाठी बेस्ट लाईफ पार्टनर आहे. आई, तू माझं लग्न व्हावंच यासाठी काढून बसलीस. तुला माहितीये ना प्रेमात किती मोठा फटका खाल्लाय मी ते. मला नाही वाटत आहे की यापुढे मी कधी कुठल्याही मुलीवर प्रेम करू शकतो. लग्न आधी नाही आणि लग्नानंतरही नाही. आईला आणि लॅपटॉप बॅग विसरले.
श्रेष्ठा अगं काय अगं तू अशी का चालतेस लागलंय का तुला तोंडावर पडले, काय पाय घसरून पडले मी. तू कुठल्या गँग वँग मध्ये सामील झालीस की काय तू असा का बोलतोयस? नाही म्हणजे तू मारामारी करून आली आहेस असं वाटतंय किती लागलंय तुला तुला काय माहिती मला किती लागले ते? दिसतंय हे बघ ओ ओके सॉरी सॉरी इथे इथे लागलंय पायाला लागलंय किती लागलंय तुला सांगितलं ना तुला, पाय घसरून तोंडावरती पडले. नक्की हेच कारण आहे ना नाही असं वाटतंय मुद्दामून तुला कोणीतरी मारलंय काय कारण असणार आहे? तुझा विश्वास नाही का माझ्यावरती? ओके ओके चिल ओके ही फाईल तयार आहे एकदा चेक कर गेट बॅक टू मी ओके शुअर. काळजी सॉरी हो, मुद्दामच मारलंय मला. तुझ्या बायकोनेच मारलंय. इतका तावडीत सापडू दे, मग बघतेच मी तिला. ना मारते काय? अंजलीस काय इतर कुठल्याही मुलीवर मी असा अन्याय नाही करू शकत. अंजली खूप गोड मुलगी आहे का, काव्या बहिणीची बहीण आहे, माझी बेस्ट फ्रेंड आहे. आमच्यातलं एक फार गोड नातं आहे, मैत्रीतले आहे. मग इतक्या सुंदर आणि गोड नात्याला एक लेबल देणं गरजेचं आहे का? ऍडजस्टमेंटसाठी निर्माण झालेलं नातं फार काळ नाही टिकत. आणि मानून चाल, अगदीच माझं आणि अंजलीचं लग्न झालंच, आणि जर पुढे मी तिच्यावर कधी प्रेम नाही करू शकलो तर ती आनंदी राहील. तिला दुःखात बघून मला कधी आनंद होईल असं वाटतं तुला? आणि या सगळ्यामुळे दोन्ही फॅमिलीज मध्ये प्रत्येकाला जो त्रास होईल याचा एकदा तरी विचार कर ना. कारण तिथे आनंदच नाहीये किंवा पुढे जाऊन आनंदाची शक्यताच नाहीये, असं एखादं नातं जबरदस्तीने का जोडायचं आहे? असा का हट्ट आहे तुझा? माझ्या दृष्टीने हा विषय इथेच संपला. यापुढे आपल्यामध्ये लग्न हा विषय कधी नको आहे. प्लीज मी रिक्वेस्ट करतो तुला. तिथं मी काय म्हणते, मधुरा त्याचं पटतंय मला. त्याच्या आयुष्याचा निर्णय घेण्यासाठी तो समर्थ आहे. आणि हे बघ, फोर्स करून कधीच कोणी सुखी नाही होऊ शकत. तेव्हा प्रीतम, तुला जे योग्य वाटतं ते तू कर. थँक्यू बाबा. आय लव्ह यू आई. आय लव्ह यू बोथ. मला माहित होतं तुम्ही दोघंही मला नक्की समजून घ्याल. बरं, ती डॉक्युमेंट मला शोधणं फार गरजेचं आहे. मी सापडली. आलोच. तू कितीही नाही म्हणालास तरी शेवटी मला हवं तसंच होणार. निमिषच्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत. गुड. राजूचं बघू. पट्टी, कंपास बॉक्स आणि बाकीचे नोटबुक्स.
आणि होमवर्कची बुक? हा, होमवर्क पूर्ण केलाय ना? राजू, तुझा होमवर्क कोणी पूर्ण केला? मीच केलं ना माझा होमवर्क. खोटं बोलतेस माझ्याशी? हे अक्षर तुझं नाहीये प्राजू. कुणी पूर्ण केला? मी काय विचारतेय? मला उत्तर हवंय. माझ्या मैत्रिणींनी. काल माझा हात दुखत होता ना, म्हणून मी तिला सांगितलं माझा होमवर्क करायला. मग आधी खोटं का बोललीस? कारण तू ओरडशील. आणि माझ्या मैत्रिणींनी सांगितलं होतं की तुला असं होमवर्कमुळे काही सांगायला नको. आय सॉरी, मी परत असं नाही करणार. हे बघ, केलेली चूक कधी ना कधी समोर येतेच. त्यामुळे अजिबात खोटं नाही बोलायचं. आता हे अक्षर बघून मला कळलंच ना की हा होमवर्क तू केलेला नाहीये. अक्षरावरून हे बघ अक्काई, काकूने मला जेव्हा हे पत्र दिलं होतं तेव्हा मी या पत्राचा फोटो काढून ठेवला होता. तुमचं सगळं झालंय ना आवरून? नाही, तुम्ही पुढे वा, मी आलेच. हा, जा पळा. मला अक्षरावरून कसं लक्षात आलं नाही? लाडूनी मला फोटो पाठवला होता. आईने तिला दिलेल्या पत्राचा, काकूचं पत्र म्हणून. हेच ते पत्र. यातलं अक्षर मला अजूनही काकूचं आहे असं वाटत नाही. काहीतरी गडबड आहे. चेक करायला हवं. सारख्या सारख्या गोष्टी कशा विसरते मी. हा, एक तर लॅपटॉप, बॅग, फाईल, पुन्हा खाली यावं लागलं. तर पाय एवढा दुखतोय. फाईल पण कॉन्फिडेन्शियल आहे म्हणून त्या कोणाला तरी पाठवलं असतं. मला सांगायचं ना. मी आणून दिली असती फाईल. बंटी, ते ऑफिस पार्किंग मध्ये काय करतोयस? हीच सगळ्यात सेफ जागा आहे. कुठे रस्त्यावर भेटलो असतो ना तर परत मार खाल्ला असता. आणि मग मला बघवलं नसतं ना. मूर्खा, तुझ्यामुळे काल मला मार खावा लागलाय. निघ इथून, निघ. ए, इथं हवा पाण्याच्या गोष्टी करायला नाही आलोय मी, कळलं ना? पोटा पाण्याची गोष्ट करायला आलोय. चल, उरलेले पैसे दे. ए, आवाज चढवू नको. मी तुला कालच सांगितलंय माझ्याकडे पैसे नाही आहेत. काय हवं ते कर. चल. काय वाटेल ते करू. हा, काय वाटेल ते करू. बरं झालं तूच सांगितलं काय वाटेल ते कर म्हणून. आता बघ, तुझ्या त्या डार्लिंगला कसे मस्त मस्त फोटो पाठवतो. त्याच्या मुलीला किडनॅप करायला पैसे दिले ते फोटो, त्याच्या मुलीला बांधून ठेवलं ते फोटो. कळू दे त्याला तुझी लायकी. काल मरेस्तोर मार खाल्ला, आता कशी लटकते ना ते बघ. हे बघ बंटी, तू मला सारखं सारखं असं ब्लॅकमेल करू शकत नाहीस का? या मी बंटी आहे, बंटी. आपण काही पण करू शकतो. आता बघ, त्या विश्वजितला फोटो पाठवतो की नाही. बंटी, बंटी तू वेडा आहेस का? असा मूर्खपणा करू नकोस. हे बघ, फोटो पाठवले. बंटी, मूर्ख आहेस का तू?
कोण एवढं मेसेज करते? बंटी तू वेळ आहेस का? तू आत्ताच्या आत्ता तो फोटो डिलीट कर. अरे विश्वजितने बघितलं ना तर वाट लागेल माझी. आता तर वाट लागू देत. आतापर्यंत तर त्याने फोटो बघितले सुद्धा असतील. कविता, काकूनी कविता केली होती माझ्यासाठी आणि ती एका कागदावर लिहिली होती. कुठे ठेवला तो कागद? यात ठेवली असेल का मी? कुठे गेला तो कागद? नाही आहे. कवितेचा कागद काकूने लिहिलेला. हा, मी डब्यात ठेवला होता. सापडला. विशू, तुला फोटो झालेत? हो. तू बघितलेस का ते फोटोज? विशू ऐक ना, तू जसं फोटोमध्ये बघितलं तसं काही नाहीये. लेट मी एक्सप्लेन. म्हणजे ऍक्च्युली हे बघ, एक्सप्लेन करायची काही गरज नाहीये. एव्हरीथिंग इज क्लिअर. काय क्लिअर आहे? इट्स नथिंग बट अ व्हायरस. तुलाही हे फोटोज आलेत, मलाही आलेत. अननोन नंबरवरून हे गुड मॉर्निंगचे मेसेजेस येतात, त्याच्या मागोमाग फोटोज पाठवले जातात. ओपन केल्यावर तो व्हायरस ॲक्टिव्ह होतो आणि आपला फोन हॅक होतो. हेच झालं. मी माझ्या फोनमधले फोटोज डिलीट केले. तू पण लगेच डिलीट कर प्लीज. बरोबर आहे तुझं. मी तुला हेच सांगायला आले होते. बरं झालं डिलीट केलेस. मी पण करते. लगेच. हो, आत्ताच करते. हॅलो. खात्री पटली ना मी काय करू शकतो याची? आता फक्त गुड मॉर्निंग फोटो पाठवलेत आणि नुसता ट्रेलर दाखवलाय. माझी डिमांड पूर्ण झाली नाही ना तर अख्खा पिक्चर रिलीज करेल. लक्षात ठेव. हीच ती कविता. आधी फक्त शंका होती,
पण आता खात्री पटली, ही दोन्ही अक्षरं वेगवेगळ्या माणसाची. म्हणजे आईनी लाडूला जे काकूचं पत्र म्हणून दाखवलं ते खोटं आहे. आईनी पुन्हा लबाडी केली. काय करू मी हिचं? नाही, लाडूच्या लग्नाबद्दल विचार करतोय. नाही, या दोघी लाडूच्या लग्नामध्ये कधीही अडथळे आणू शकतात. त्याआधीच या दोघींचा मला पक्का बंदोबस्त करायलाच हवा. काव्या, ही काय पद्धत झाली वागण्याची? हे संस्कार केलेत मी तुझ्यावर? वा, वागण्याची पद्धत, संस्कार, हे सगळे शब्द तू बोलतेस आई? अच्छा अच्छा, तुला माहितीच नाहीये नाही का मी कशासाठी आली. थांब, तुला काहीतरी दाखवायचं. हे बघ, कशासाठी? काय हे सगळं? हो, थांब दाखवतेय. ही दोन्ही अक्षरं सारखी आहेत. नाही. नशीब, हे तरी खरं बोललीस तू. हे कुणाचं अक्षर आहे माहितीये? लाडूच्या आईचं. आणि हे अक्षर लाडूच्या आईचं आहे असं तू सांगितलं होतंस. हे तुझं अक्षर आहे आई. पत्रातलं अक्षर काकूच आहे. ये लाडू, तुला हे सगळं दाखवायचं होतं म्हणून घरी ये म्हणाले होते. अगं काव्या, नाही. ते पत्र किती किती खोटं बोलणार आहेस अजून आई? किती वेळा? बास आता. लाडूनी हा पत्राचा फोटो दाखवला होता ना, तेव्हाच संशय आला होता मला. पण तेव्हा पुरावा नव्हता माझ्याकडे म्हणून मी गप्प बसले होते. पण आता माझ्याकडे हा पुरावा आहे. तू नाकारूच शकत नाही साई हा पुरावा. अगं ते काय? बास बास आता आई. बघितलंस लाडू, किती लबाड आहेत या दोघी. आणि नुसत्या लबाड नाही, क्रूर आणि निर्दयी सुद्धा आहेत. तुझा जीव घ्यायचा प्रयत्न केला या दोघींनी. आणि आता त्याचाही पुरावा आहे माझ्याकडे. बघ लाडू,
बघा बाबा, इतक्या खालच्या थराला गेलात तुम्ही? त्या सोन्यासारख्या गरीब मुलीचा जीव घेण्याचा प्रयत्न करताना लाज नाही वाटली? काव्या, आता ह्यांना कोणत्याही प्रकारची दया दाखवण्यात अर्थ नाही. ह्यांना आता अशी शिक्षा द्यायची ना की असं कोणतंही काम करायची हिंमत त्यांच्यात होणार नाही. शिक्षा तर त्यांना देणारच आहे मी बाबा. लाडूला जे जे त्यांनी भोगायला लावलं ना, ते सगळं यांना भोगावं लागणार आहे आता. काव्या अगं, नो यार, दिस इज नॉट डन. काव्याने केवढं मारलंय तुला? इथे पण लागलंय का? हो थांब, हात नको लावूस. अंग अजून इतकं ठणकतंय ना, खूप पेन होतंय माहितीये. तू तिला असं सोडू नकोस हं, श्रेष्ठा. बदला घे तिचा. बदला तर घेणारच आहे मी, पण त्या काव्याला सोडणार नाहीये मी. पण त्याआधी ना किडनॅपर बंटीचं काहीतरी करायला हवं. तो इतकं ब्लॅकमेल करतोय, त्याला पैसे द्यावेच लागणार आहेत. पण माझ्याकडे नाहीये तेवढे पैसे. मी कुठून आणणार एवढे पैसे? अगं, तुझं ATM कार्ड आहे ना विश्वजित सर? नाही ग सोनिया, मी त्याच्याकडे ऑलरेडी 2-3दा पैसे मागितलेत. पुन्हा पुन्हा पैसे नाही मागू शकत. पैसे मागायची काय गरज आहे? पैसे असेही मिळू शकतात की. म्हणजे मला कळलं नाही. मी तुला एक आयडिया सांगते. तू जर ती आयडिया फॉलो केलीस ना, तर विश्वजित सर स्वतःहून तुला पैसे देतील. दॅट्स ग्रेट, ब्रिलियंट आयडिया सोनिया. तर बंटीचं तोंड बंद करायला विश्व स्वतःहून पैसे देणार. थँक्यू सोनिया, थँक्यू सो मच. चला. नको नको अगं, सोड ना. लाडू, दार उघड. अक्का जाऊ दे ना प्लीज. दार उघड म्हटलं मी. अंजली, दार उघड. काही नको ना. काय एवढी कदर वाटते अंजली? अंजली नको. अंजली बाळा, ऐक ना. काव्या नको ना असं करू. उघड लवकर, उघड. काही नको प्लीज. तुमचं काहीही ऐकणार नाहीये मी आता. लाडूच्या वेळी काय केलं ग तुम्ही? तिला मुद्दाम या खोलीत अडकवलं ना. आता तुम्हाला पण याच खोलीत कोंडून ठेवते. बघा मग कसं वाटतंय ते. ताई उघड ना दरवाजा. ताई. काव्या, काव्या, अंजली, अंजली मी माफी मागितली ना बाळा तुझी. नको रे, शिक्षा करू, बाहेर काढ ना. काव्या. ताई प्लीज उघड ना, मला भीती वाटते खूप इथे. ताई. काव्या, ना अजिबात माफ करू नकोस. हो बाबा, चांगली अद्दल घडू दे. तसंच करावं लागेल बाबा. आणि आता जरी सुधारला नाहीत ना या, तर याच्यापेक्षा मोठी शिक्षा देणार आहे मी तुम्हाला. ठीक आहे.
थँक्यू. अरे नो, इट्स माय प्लेजर ऍक्च्युली. तुमच्या इतक्या मोठ्या संस्थेसोबत मलाही असोसिएट करायला मिळत आहे, त्यात माझाही आनंद आहे. ओके दे, थँक्यू. सी यू. ऐक ना, बिल प्लीज. येस सर. थँक्यू. हाय प्रीतम. तू इथे? माझी एका क्लायंट बरोबर मीटिंग होती. तुला बघितलं म्हटलं हाय करावं. मे आय जॉईन यू? म्हणजे माझा क्लायंट यायला असून वेळ आहे. सो ऑफकोर्स इफ यू डोंट माइंड. हो बस. काही घेणार? नाही नको. वेल तुला बातमी तर कळली असेलच. अंजली आणि माझं लग्न ठरलं. अंजलीचं तुझ्यासोबत लग्न ठरलं? हो. तुम्हाला काव्य त्यांनी सांगितलं नाही? नाही. आश्चर्यच आहे. मला वाटलं काही नाही. आता मी गुड न्यूज तुम्हाला सांगितलेली आहेच. प्रीतम, आय होप की तुमच्या मनात माझ्याबद्दल जे काही गैरसमज होते, जे काही डाऊट्स होते, ते आता दूर झाले असतील. अंजली आता माझी बायको होणार आहे आणि तुम्ही अंजलीचे चांगले मित्र आहात. त्यामुळे माझी अशी मनापासून इच्छा आहे की आपल्या दोघांमध्ये कुठलाही कडवटपणा राहू नये. ऑफकोर्स. अंजली खूप चांगली आहे, सुंदर आहे, हुशार आहे. म्हणजे अंजली सारख्या मुलीचं लग्न माझ्याशी होत आहे हे माझंच नशीब आहे. आय एम व्हेरी मच शुअर की तिच्याशी रिलेटेड जे कोणी आहेत त्या सगळ्यांना आमचं लग्न ठरल्याचा आनंदच झाला असेल, इन्क्लुडिंग यू. झालाय ना आनंद? या ऑफकोर्स. आय न्यू इट. वाटलंच होतं. थँक्यू यार, थँक्यू सो मच. तू खुश असलास तरच गप्प बसशील. मी काय करतो, कशासाठी आलोय, असल्या नको त्या गोष्टी शोधायच्या फंदातच पडणार. आणि माझा पुढचा प्लॅन मला हवा तसा पार पडतो. अक्काई, त्या दोघी सुधारल्यात, त्यांच्या वागण्यात बदल होतोय असं मला वाटलं होतं, पण पुन्हा तूच खरी ठरलीस. सॉरी अक्काई, मी तुझं नाही ऐकलं. आता तरी लक्षात ठेव लाडू, आणि उगीच त्या दोघींवर दया दाखवू नकोस. राहू देत त्यांना आडगळीच्या खोली. काय आरडाओरडा करायचा, विवळायचं ना ते विवळू देत. काव्या दार उघड चुकलं आमचं. ताई खूप भीती वाटते इथे, प्लीज बाहेर काढ ना आम्हाला. ताई, काव्या अंजली मी माफी मागितली ना बाळा तुझी. नको नाही, शिक्षा करू, बाहेर काढ ना काव्या. त्या दोघींनी कारस्थान करून तुला आतमध्ये अडकवलं होतं ना. तुझी अशीच अवस्था झाली असेल. तूही बाहेर पडण्यासाठी आकांत करत असशील.
तू जेवणाला सुरुवात नाही ना केली अजून? मग एक काम कर, अडगळीच्या खोलीत जा आणि गणपतीच्या तयारीचं सगळं सामान काढून ठेव. मी तर दार उघडं ठेवून आलेले, बंद कसं झालं? दार कोणी बंद केलंय? काकू आशू दार उघडा ना. मला अंधाराची भीती वाटते, प्लीज दार उघडा ना कोणीतरी. Okay. किती क्रूर वागल्या ना त्या तुझ्याशी. त्यांनाही आता हेच सगळं भोगावं लागेल. ताई, अगं प्रीतम अंजलीशीच काय, कुणाशीच लग्न करायचं नाही असं म्हणतोय. खूप प्रकारे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण माझं काही ऐकूनच घ्यायला तयार नाहीये तो. उलट मला शपथ घातली त्यानं, पुन्हा या विषयावर बोलायचं नाही. अगं काय ग मधुरा, तू सुद्धा भरीस पडलीस का त्याच्या? मी बघ विश्वजितला कशी मॅनेज करते, तुला नाही जमत तसं. तो तर लग्नच करायला तयार नाहीये. आणि काव्या म्हणते की अंजलीवर प्रेम असेल तरच हे लग्न होईल. ताई, आपण एकदा अंजलीशी बोलायला हवं. अगं मी बोलले तिच्याशी, तिने नुसतं ऐकून घेतलं, पण ती तिच्या अक्काईच्या शब्दाबाहेर जाणार नाही. मग आता काय करायचं आपण? आपल्याकडे वेळ पण खूप कमी आहे. लाडू, खूप त्रास सहन केलास ना ग त्यांच्यामुळे, पण आता तुला असा त्रास होणार नाही. एकदा का तुझं लग्न झालं ना की तुझ्या आयुष्यात सगळं चांगलं होईल बघ. मला तुझ्याशी तुझ्या लग्नाबद्दल जरा बोलायचं होतं. मी तुझ्यासाठी एक स्थळ बघितलंय. मीनाक्षी काकू प्रीतम बद्दल अक्काईशी बोलल्यात बहुतेक. अक्काई, तू जे ठरवशील ते मला मान्य आहे. अगं, मुलगा कोण आहे ते तरी विचार. माहितीये मला. मी लग्नाला तयार आहे. नक्की? बघा, हवं तर पुन्हा एकदा विचार कर आणि मग सांग. विचार केलाय अक्काई. तू जे ठरवशील ते माझ्यासाठी फायनल. मग मी हा विषय पुढे नेण्यासाठी बोलणी सुरू करू? साहेब येऊ का? हां, ये. हे पाकिट एक कुरिअरचा माणूस देऊन गेला. दिनेश, काय साहेब? हे 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 कोण देऊन गेला? अहो सांगितलं की तो कुरिअरवाला कोणतरी आला होता त्याने दिलंय. नाही नाही, म्हणजे तो कसा दिसत होता, काय घातलं होतं त्यांनी, काय म्हणजे असं विचारतोय मी. साहेब, अहो तो कोण होता, कसा दिसत होता हे का विचारताय? काही टेन्शन आहे का? टेन्शन नाही, टेन्शन नाही. तुझा चालेल साहेब.
माझे आणि श्रेष्ठाचे हॉटेल रूम मधले प्रायव्हेट मुवमेंटचे फोटोज हे कोणी काढले, कधी, कसे? श्रेष्ठाला याच्याबद्दल काही सांगायचं की दुसरं कोणाला हे फोटोज दिसले तर? फोटोज काढले कोणी आणि कशासाठी? असे आणखी बरेच फोटो आहेत आमच्याकडे. तुझ्या बायको आणि आईच्या हातात हे फोटो पडायला नको असतील तर 3 लाख रुपये तयार ठेव. विश्वजित, अरे काय रे, एवढं घाबरला काय? आणि तुला एवढा घाम का आलाय? नाही, सगळं ठीक आहे ना? हो. नक्की ना? बरं, आपल्याला क्लायंट बरोबर एक महत्वाची मीटिंग आहे. हो. आपल्याला ऑलरेडी उशीर झालाय. तुम्ही निघा सर, मी आलोच. ओके, कम फास्ट. कोणी आहे का बाहेर? कोणी आहे का? आई, खूप भूक लागली, पाणी पण नाहीये इथे. किती वेळ झालो आपण इथेच अडकलोय. हो ना, ओरडून ओरडून कशाला कोरड पडले. दरवाजा वाजून हातही दुखायला लागले. का छळ करतात काही लोक आपला? का? अंजली, तू इथे काय करतेस? तुला काव्याने बजावलंय ना की ह्यांना दया दाखवायची नाही म्हणून? काका हो, मी त्यांना बाहेर काढत नाहीये. मी फक्त बघते की ते सुखरूप आहेत की नाही. मी जेव्हा अडगळीच्या खोलीत अडकले होते तेव्हा मला विंचू चावला होता, म्हणून मी. हे बघ, काळजी करू नकोस. विंचवापेक्षा पण हे लोक विषारी आहेत. एक वेळ विंचू मरेल पण ह्यांना काय होणार नाही. कोण आहे बाहेर? कुणी आहे? अंजली, भुकेने खूप तडपडतो आम्ही, प्लीज खायला द्या ना. अन्नाचा एक कण पण मिळणार नाही. राहा उपाशी. बघितलंस, तुला त्या दोघींच्या जीवाची काळजी लागली होती ना. त्यांना काहीही झालेलं नाही आणि काहीही होणार नाही. भोगू दे त्यांना त्यांच्या कर्माची फळं. चल अंजली, तू तरी ऐक ना बाळा माझं. अगं, दया कर आमच्यावर, आम्हाला इथून बाहेर काढ. अंजली, अंजली, चल ना. काय वेळ आली आहे का आपल्यावर? आणखी किती काळ ही शिक्षा भोगावी लागणार आहे. विश्वजित सर मोबाईल विसरलेत, लवकर घेऊन यायला सांगितलं. अरे इथे सर लॅपटॉप नको म्हणाले, पण हे पाकिट महत्वाचं दिसतंय, बॅगेत ठेवून द्यायला हवं. मोबाईल सारखी बॅग पण विसरलेत बहुतेक. घेऊन जातो.
लाडू मी तुझ्यासाठी एक स्थळ बघितलं. नमस्कार. नमस्कार. बसा बसा प्लीज. मी तुमचीच वाट बघत होतो. कसे आहात तुम्ही? मी छान आहे. तुम्ही काय म्हणताय? ठीक आहे. प्रमिलाताईंनी आमच्या लाडूसाठी, सॉरी अंजलीसाठी तुमचं स्थळ सुचवलं होतं. खरं तर यापूर्वी सुद्धा आपण भेटलोय, पण अशा अर्थाने आपण पहिल्यांदाच भेटतोय. नाही आय कॅन कम्प्लिटली अंडरस्टँड. तुम्हाला जे काही प्रश्न विचारायचे असतील, ज्या काही शंका असतील, त्या तुम्ही अगदी मोकळेपणाने विचारा. मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईन. बोला. अंजलीला तुम्ही ओळखता, म्हणजे तुमची यापूर्वी भेट झालीये, तर काय मत आहे तुमचं? म्हणजे तुम्हाला काय वाटतं तिच्याबद्दल? तिच्याबद्दल मला कशाला काय वाटेल? तिला एकदा सहीसाठी तयार केलं की माझा इंटरेस्ट संपला. अंजली खूप चांगली मुलगी, हुशार आहे, मनमिळाऊ आहे. म्हणजे मला जशी मुलगी अपेक्षित होती त्यापेक्षा खूप जास्त चांगली अंजली. आम्ही छान जुळवून घेऊ एकमेकांबरोबर, छान जमेल आमचं. कारण आम्हा दोघांनाही कविता खूप आवडते. तुम्हाला पण कविता आवडतात? हो. अर्थात हे सगळं मला वाटतं. तुम्ही एकदा अंजलीशी सुद्धा बोलून घ्या. खरं तर माझं तिच्याशी बोलणं झालंय. तिला तुम्ही पसंत आहात. हाय अंजली, बोला. बाय द वे कॉंग्रॅच्युलेशन्स. काय मग लग्न ठरलंय? त्यासाठी फोन केलास ना? हो. मग खुश आहेस की नाही? हो. मग तू खुश आहेस ना? मी खुश नसायला काय झालं? ऑफकोर्स मी खुश आहे. आय एम व्हेरी हॅपी फॉर यू. हेच ऐकायचं होतं मला तुझ्याकडून. बाबा, तुम्हाला काही विचारायचंय का? विचारा ना. नाही म्हणजे यांचं काम, यांचा स्वभाव आपण बघितलाय ना, तर उद्या आपण भेटून लग्नाची बोलणी करू. आणि आणखीन काय बोलायचं असेल तर बोलू. तुम्हाला उद्या जमेल मला उद्या. काका, ताई, मी तुम्हा दोघांनाही शब्द देतो. अंजलीचं लग्न जर माझ्याबरोबर झालं तर मी तिला आयुष्यभर सुखात ठेवेन. हॅलो, काय तुझा आवाज ब्रेक होतोय का? प्रीतम, आज ना मी खूप आनंदात आहे. हा, काय बोलतेस? अरे यार, मला तुझ्यासारखा छान, मन मिळावून, समंजस असा जोडीदार मिळाला. स्वतःला खूप लक्की समजते. आणि तुला सांगू का, तू ना
अगदी सगळ्याच बाबतीत परफेक्ट आहेस. मला छान समजून घेतोस. तुला माझ्या मनातल्या अगदी सगळ्या गोष्टी कळतात. आणि तुझ्यासोबत तर कुठल्याही विषयावर असं मन मोकळेपणाने बोलावंसं वाटतं. विश्वासानं सगळं सांगावंसं वाटतं. चांगलं आहेस तू प्रीतम. आता तूच बघ ना, आपली आधी नुसती ओळख होती, पण मी कधी तुझ्यात गुंतत गेले, कधी तुझ्याविषयी प्रेम वाटायला लागलं, हे माझंच मला कळलं. आणि तुला गंमत सांगू का, अक्काईने माझ्यासाठी तुझंच नाव सुचवलं. तिला माझ्या मनातलं अगदी बरोबर कळतं. आता तूच बघ ना, आपण आधी मित्र होतो, त्यानंतर बेस्ट फ्रेंड झालो, आणि आता आयुष्यभराचे जोडीदार बनणार आहोत. ते पण आपलं लग्न जरी झालं ना, तरी आपल्यातली फ्रेंडशिप कायम अशीच राहायला हवी, हो की नाही? हॅलो हॅलो प्रीतम, ऐकतोस ना तू? हॅलो, सॉरी अंजली, अगं काय बोलत होतीस? हो, मी असं म्हणत होते की लग्न झालं तरीही आपल्यातली मैत्री कायम अशीच राहील ना? का नाही राहणार? तर ऑफकोर्स राहील. लग्नानंतरही आपली मैत्री अशीच राहणार आहे. हे बाय द वे, तू आत्ता आणि जे काही बोलत होतीस ना, माझं खरं तर लक्ष. प्रीतम, हा, एक मिनिट अंजली, मला कोणीतरी बोलत आहे, मी तुला जरा फोन करतो आरामात. ओके, बाय बाय बाय. प्रीतम, तू या लग्नासाठी तयार आहेस, खुश आहेस, हे ऐकून खूप छान वाटलं. तुझ्याकडून हेच ऐकायचं होतं. सर, तुमची ऑर्डर, हा केक आणि हे मील आहे, पार्सल दिलं. थँक्यू. बरं, सूप जास्त स्पायसी नाही आहे ना? कारण ते तिखट असेल तर तिला त्रास होईल त्याचा. हो सर, तसंच आहे. गुड. आणि हा केक तिच्या आवडीच्या फ्लेवरचाच आहे ना? हो सर, तो स्पेशल बनवून दिलाय. थँक्यू थँक्यू. काय झालं, असं का बघताय? अच्छा, हे माझ्या शेजारी एक आजी राहतात, एकट्याच असतात, आणि त्या मला त्यांच्या नातवासारखं मानतात. आज त्यांचा वाढदिवस आणि त्यांच्या दर वाढदिवसाला मी काहीतरी त्यांना सरप्राईज देतोच. माझ्याकडनं जेवढं होईल तेवढं करण्याचा प्रयत्न करतो. अच्छा, मग आपण उद्या भेटतोय लग्नाची बोलणी करायला. ओके, चालेल, येतो मी उद्या. बरं, मी निघू, मला ते हे आजींना. हो हो, या. हो या. नमस्कार. किती चांगला आहे ग मुलगा हा. म्हणजे स्वतःच्या ओळखीच्या माणसाची एवढी काळजी घेतो, तर बायकोची किती घेईल. काव्या, तू अतिशय योग्य मुलगा बघितलास आपल्या अंजलीसाठी, आणि तो अंजलीला सुखात ठेवील आयुष्यभर. हे बघा, दिस इज अ कन्सर्न. एनिवे, मला माझ्या ॲपमध्ये काय काय चेंजेस हवे तुम्हाला कळलं ना? हो सर. ओके, फक्त फॅन्सना जेव्हा माझ्याशी कनेक्ट करायचं आहे तेव्हा त्यांना कुठलाही प्रॉब्लेम येता कामा नये, एवढंच. येस सर, आम्हाला फक्त थोडाच वेळ द्या, हे सगळं काम पूर्ण होऊन जाईल. ग्रेट. हे बाय द वे, सुजित नावाचा एक मुलगा तुमच्या कंपनीमध्ये काम करतो, तुम्ही ओळखता का त्याला?
सुजित नाही सर, सुजित नावाचं कोणी कधी नव्हतं. अरे पण तो तर मला म्हणाला की जी कंपनी माझं ऍप बनवते त्या कंपनीत तू एक एम्प्लॉई आहे म्हणून. आर यू शुअर? हां. एक मिनिट. अहो हा तुझी. नाही सर, आमची फक्त 10 जणांची टीम आहे. आणि हा सुजित का कोण म्हणतायत तो काय चाललंय? काय प्रकरण आहे? हे सुजित, काय चाललंय तुझं? त्या पोरीशी लग्न करायच्या नादात माझं काम विसरला नाहीस तू? दुकानाच्या पेपर्सवर त्या पोरीच्या सह्या घेतो असं म्हणाल होतास. काय झालं त्याचं? शेठ तुमचंच काम करतोय मी, त्यासाठीच हा सगळा जुगाड केलाय. मला फक्त थोडा वेळ द्या. नाही ना, टाइमच नाही आपल्या हातात. ते दुकान हातात येत नाही म्हणून अख्खा प्रोजेक्ट रखडलाय. ते फायनान्सर टाटा बाय बाय करून दुसरीकडे निघाले. नाही रे, मी तुला शेर समजत होतो, चुवा निघालास तू. शेठ ए आवाज खाली करून बोलायचा आपल्याशी. सांगत होता तेवढे पैसे कोंबत होते ना तुझ्या तोंडात, देत होतो ना तुला. बोल, तुझ्याने होत नसेल तर सांग मला, दुसरा बघतो मी. नाही, तुमचं काम मीच करतो आणि लवकरात लवकर करतो. पोरीच्या नादापायी सगळेच वाया जातात शेठ. त्याचं काय वेगळं होणार आहे? अहो शेठ, नुसता बोल बच्चन आहे. त्या दिवशी पण याला मीच वाचवलं. हो, याच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. मी सांगितलं ना, तुमचं काम मीच करणार. 5 फक्त 5 दिवस देतो. 5 दिवसात त्या दुकानाचे पेपर्स त्या पोरीच्या सही सकट माझ्या हातात आले पाहिजे. नाही तर तुझं काय करीन ना, तुझं तुला कळायचं. आई, बाबा, मी आज लाडूशी बोलले आणि त्यानंतर बाबांबरोबर मी सुजितला पण भेटले. ती दोघंही लग्नाला तयार आहेत. अंजली असं स्वतः म्हणाली तुला? हो आई, तेच तर सांगतेय. मी तिला विचारलं लग्नाबद्दल आणि ती म्हणाली की तयार आहे ती लग्नाला. मी तर उद्या सुजितला लग्नाची पुढची बोलणी करायला घरी सुद्धा बोलवलंय. आणि माझी अशी इच्छा आहे की तुम्ही सुद्धा तेव्हा माझ्याबरोबर तिथे असाल. काव्या, अंजली तुझी बहीण आहे. तिच्याबद्दलचे सगळे निर्णय तू घे आणि सगळं तुझ्या मर्जीनेच चाललं. मग आम्ही दोघे कशाला हवे आहोत तुला तिथे? नाही आई, असं नाही. म्हणजे लाडूच्या लग्नासाठी तुमचे आशीर्वाद मिळायलाच हवेत ना. अंजलीच्या पाठीशी माझे आशीर्वाद कायम आहेत, पण या लग्नाला नाही.
आई आई मीनाक्षी अगं काव्या तू पुढच्या तयारीला लाग अजिबात चिंता करू नको तू विश्वासाने ठरवलंयस ना सगळं मग माझाही विश्वास आहे त्याच्यावर चल लाग तयारीला एनवलप कुठे गेला इथेच ठेवलं होतं नाही